नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या नवी भरारी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज घेऊन आलोय एक असा विषय जो अगदी तुमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा, अगदी लहान मुलांपासून थोर मंडळींपर्यंत सर्वांना हवासा वाटणारा हा विषय आहे. बघा, सध्या पावसाळ्याचा मोसम आहे. रिमझिम पाऊस बरसतोय. हिरवाई पसरलेली आहे. एखादा डोंगर अगदी हिरव्या गवताच्या चादरीमध्ये रंगून गेलेला आहे आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. होय ना? मग असाच एक पर्यटन नावाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि हा विषय आणि ह्या विषयासोबत असं एक स्थळ मी आज तुम्हाला सुचवणार आहे, पर्यटन स्थळ, की जे तुम्हाला अगदी तुमच्या कुटुंबासहित तिथं जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल. बघा, सध्या पावसाळा आणि पावसासोबत निसर्गाचा अनोखा असा नजारा पाहायचा आहे ना तुम्हाला, सुंदर असा देखावा, सुंदर निसर्गाचं रूप, तेव्हा एक असं ठिकाण ज्या ठिकाणाचं सौंदर्य पाहता क्षणी तुम्ही त्याच्या प्रेमात पडावं आणि तिथल्या निसर्गाच्या कुशीमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचं भान आपोआपच हरवून जाल, असं एक सुंदर ठिकाण मी तुम्हाला आज सुचवित आहे. हे पर्यटन स्थळ आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या तालुक्यामध्ये. इथं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अनुभवणार आहोत आंबा घाट आणि मानोली परिसरातील पावसाळ्याचे अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणारं सुंदर असं रूप. आंबा घाटात प्रवेश करताच नजरेस पडते ती गर्द हिरवाई, डोंगरांना कवेत घेणारे धुके आणि अखंड कोसळणारा पाऊस. येथे पडणारा पाऊस तुम्हाला चेरापुंजीची नक्कीच आठवण करून देतो. तांबड्या मातीतून डोकावणारे हिरवे अंकुर, दुधासारखे शुभ्र धबधबे आणि उंच झाडांवरून थुई थुई नाचणारे पाण्याचे थेंब, जणू निसर्गाने पाचूचा शृंगार परिधान केला आहे. मानोली धबधब्याचा खळखळणारा आवाज, अंगावर कोसळणारे पावसाचे थेंब आणि सभोवतालची ती शांतता, हा क्षण मनाला नवसंजीवनी देऊन जातो. पण या सौंदर्या इतकीच सुरक्षितताही महत्वाची आहे. पावसामुळे नदीतील दगडांवर शेवाळ आलेले असते, त्यामुळे पाण्यात उतरताना किंवा सेल्फी काढताना अतिशय काळजी घ्या. कोणताही धोका पत्करू नका. कोकण आणि सह्याद्रीचा हा पावसाळा केवळ पाहण्याचा विषय नाहीये, तर मनात कायमचा जपून ठेवण्याचा अनुभव आहे. एकदा तरी आंबा घाट आणि मानोली परिसराला तुम्ही भेट द्या. त्या निसर्गाशी तुम्ही संवाद साधा, पण त्याच वेळी निसर्गाचा आदरही करा आणि सुरक्षिततेचे नियमही पाळा.